नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर या ट्विस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आबांना आता हे कळतं की कला ही चांदेकर ज्वेलर्ससाठी डिझायनर म्हणून काम करत आहे. त्याचबरोबर व्यवस्थित ती त्याच्यासाठी लागणारं ब्रीफ वगैरे आहे, म्हणजे दागिन्यांसाठी लागणारं जे मटेरियल असतं ते किती वापरायचं, ते कसं वापरलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं ती त्यांना डिटेल्स देत असते. आणि हे सगळे डिटेल्स तयार करत असताना कलाला हे रोहिणीने पाहिलेलं असतं. आता रोहिणीने ठरवलेलं असतं की या सगळ्या गोष्टीचा फायदा आपण करून घ्यायचा आणि सगळ्यांच्या समोर असं दाखवायचं की कला ही खोटारडी आहे, ती फसवत आहे. आणि त्यापेक्षाही तिला या गोष्टीचा आनंद असतो. ती गोष्ट म्हणजे काहीही झालं तरी कला आणि अद्वैत हे एकत्र येऊन सरोजला फसवत आहेत ही गोष्ट सरोजच्या समोर आणायची. कारण सरोज किती हलक्या कानांची आहे आणि आपण तिच्या कानात हे सगळं फुंकलं भरलं की कलाच्या बाबतीत सरोज कसा निर्णय घेणार आणि ते अद्वैत आणि तिचंही नातं बिघडेल असा विचार रोहिणीने केलेला असतो. म्हणून तर तिने हा सगळा डाव रचलेला असतो. तर रोहिणी हे सर्व बघते, तेवढ्यावरती थांबत नाही, तर त्या डिटेलचे फोटो घेते आणि ते सर्व घेऊन ती आता इकडे सरोजकडे येते. पण या सगळ्याचा परिणाम उलटा होणार असतो हे रोहिणीला माहिती नसतं. तिने जरी हे सरोजला सांगितलं तरी आबा जो निर्णय घेणार असतात, त्यामुळं सरोजपेक्षाही रोहिणी किती तोंडावर पडणार असते हे रोहिणीला कळणार असतं. तर रोहिणी आता सरोजकडे येते आणि सरोजला म्हणते, सरोज वहिनी तुला माहिती आहे का सगळं काय होतंय ते. तेव्हा सरोज म्हणते, काय होतंय म्हणजे नक्की तुला काय म्हणायचं आहे, असं ती बोलत असते. तेव्हा रोहिणी म्हणते, अगं तुझ्या नकळत तुला कळतंय का ती मुलगी काय करते ते. तेव्हा रोहिणी म्हणते, रोहिणीला सरोज म्हणते, काय बोलायचं ते स्पष्टपणे बोल बरं, उगीच वेडवाकडं काहीतरी बोलत जाऊ नकोस, तू जे काय असतंय ना तुझ्या मनात ते सगळं मला स्पष्टपणे सांगत जा, असं ती रोहिणीला म्हणते. उगीच आडेवेडे घ्यायची काही गरज नाही, असं तिनं रोहिणीला सांगितल्यानंतर रोहिणी म्हणते, आता मी काही बोलतच नाही आहे, हे फोटो बघ, याच्यावरून तुझ्या लक्षात येईल की मला काय म्हणायचं आहे ते. त्यावर सरोज म्हणते, सांग कोणते फोटो आहेत, नक्की तुला काय म्हणायचं आहे ते. त्यावेळेस त्यावरती रोहिणी म्हणते, बघितलंस का हे फोटो, तुला अद्वैतने सांगितलंय का. तर सरोज म्हणते की नक्की काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा रोहिणी म्हणते, हे फोटो बघ, म्हणजे तुझ्या लक्षात येईल की नक्की काय झालेलं आहे ते. असं म्हटल्यानंतर सरोज ते फोटो बघते आणि ती म्हणते, अगं हे तर आपल्या चांदेकर ज्वेलरचं ब्रीफ आहे, ज्वेलरी डिझाईनचं एक्सप्लेनेशन आहे, वेगळं काय आहे याच्यामध्ये. त्यावरती लगेचच रोहिणी म्हणते, पण तुला माहिती आहे का हे सगळं कोण तयार करतंय. त्यावर सरोज म्हणते, कोण करते म्हणजे आपल्याकडे डिझायनर आहेत तेच तयार करतात. त्यावर रोहिणी सरोजला सांगू लागते की आपल्याकडचे डिझायनर हे सर्व तयार करत नाहीत, तर ही सगळं तुझी सून कला खरे करते. हे ऐकता क्षणी सरोजला धक्का बसतो. सरोज म्हणते, काय. त्यावेळेस रोहिणी म्हणते, का तुला सांगितलं नाही आहे का तुझ्या लाडक्या मुलाने. नाही, तो तर तुला सगळं सांगत असतो ना, म्हणून म्हटलं, असं ती बोलत असते. त्यावेळेस लगेचच इकडे सरोज म्हणते की नाही, मला काही याच्याबद्दल माहिती नाही. तर ती म्हणते की आबांना माहिती आहे का याबद्दल. तर सरोज म्हणते, मला माहीत नाही आबांना काही माहिती आहे का नाही, याबद्दलही मला काही माहिती नाही आहे. त्यावरती सरोज म्हणते की ठीक आहे, मी आबांशी बोलून घेते. रोहिणीनं मात्र अगदी कान फुंकण्याचं काम केलेलं असतं. ती एक काडी टाकून बाजूला होणार असते आणि सरोज मात्र आता आबांकडे जाणार असते. सरोज आबांकडे जाऊन आबांना विचारणार असते की नक्की काय घडलेलं आहे. आबांना ती हे गोष्टी विचारणार असते की या मुलीने आपल्या चांदेकर ज्वेलर्समध्ये डिझाईन देण्याचं काम केलेलं आहे आणि याबद्दल तुम्हाला आबा माहिती आहे का, असं सरोज आबांना विचारणार असते. आणि त्यासाठी सरोज आणि रोहिणी दोघीही आबांकडे जातात. आबा पण आबांना जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा आबा म्हणतात, ही गोष्ट चांगली आहे का नाही हे आपण नंतर ठरवूया, पण अद्वैतनं आपल्यापासून हे का लपवलेलं आहे आपण त्याला एकदा विचारूया. सरोजने अद्वैतला विचारण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण अद्वैतनं मात्र तिला काहीही सांगितलेलं नसतं. अद्वैत म्हणालेलं असतो की मलाच माहिती नाही आहे, हे कसं शक्य आहे. जर खरेला एवढं सगळं जमत असतं तर तिनं हे केलंच नसतं, तिनं कधी केलेलं आहे हे सगळं, असं अद्वैत बोललेला असतो. त्यामुळं आता इकडे सरोजला कळत नाही. सरोज आबांकडे येते आणि ती आबांना सांगू लागते की असं असं घडत आहे. तेव्हा आबा म्हणतात, चांगली गोष्ट आहे, आपल्या घरातली सून कर्तबगार आहे,
एवढं सगळं काय काय ती करत आहे, तर मग काय प्रॉब्लेम काय आहे सरोज तुझा, असं आबा सरोजला विचारतात. तेव्हा सरोज म्हणते की पण मग आबा अद्वैतला आणि कलाला बोलवून घेतात आणि अद्वैतला म्हणतात की अद्वैत मला एक सांग बरं तू, की सुनबाई ह्या डिझाईन बनवते हे कधीपासून बनवते. अद्वैत म्हणतो मला नाही माहिती कधीपासून बनवते, मला शंका वाटली होती पण तिनं एकदाही मला सांगितलेलं नाही. आता अद्वैतला तेवढंच हवं असतं. अद्वैत आबांच्या समोर कलाला विचारतो सांग ना आता आता सांग खरं काय आहे तुझं ते. सरोज तिथेच उभी असते. कला म्हणते की हो आबा मी बनवते. जेव्हा मी याला आपल्या स्वामीनाथन यांना डिझाईन द्यायच्या होत्या तेव्हा मी याला म्हटलं तर तेव्हा तो काय मला म्हणला डिझाईन बनवणं काय तुझ्या हातचं नाही आहे, तू काय फक्त भेंडीची भाजी करू शकते, तू भेंडीचीच भाजी कर. मग याने काही माझ्याकडून डिझाईन घेतल्या नाहीत, माझ्या डिझाईन फाडून टाकल्या. मग मी दुसऱ्या डिझाईन बनवल्या आणि त्या सानिकाला दिल्या आणि त्या डिझाईन स्वामीनाथन यांनी ॲप्रूव्ह केल्या. पण त्यानंतर आबा मी जेव्हा जेव्हा डिझाईन पुरवलेल्या आहेत तेव्हा माझा स्वार्थ होता म्हणून मी त्या डिझाईन दिलेल्या आहेत. आबा म्हणतात सुनबाई तुझा काय स्वार्थ होता या सगळ्यामध्ये. तेव्हा कला सांगू लागते की आबा कसे माझ्या बाबांच्या घराचं कर्ज आहे आणि ते कर्ज अजून फिटलेलं नाही आणि माझ्या आईबाबांना पैशाची गरज आहे. त्यासाठी मी हे ठरवलेलं होतं की अशा डिझाईन बनवून जर मी दिल्या आणि हे मी काम घरात बसून करू शकते, माझं घरातलं सगळं सांभाळत मी करू शकते, त्यामुळे मी ठरवलं की अशा डिझाईन मी बनवून देते. आणि मग चांदेकरला याबद्दल काहीच माहिती नव्हतं, मी ह्या सगळ्या डिझाईन सानिकाकडे देत होते. तेव्हा सरोजला लगेच अद्वैत म्हणतो बघितलं का मला माहिती नव्हतं, मी तुला सांगत होतो ना मला याबद्दल काहीच माहिती नाही. त्यावरती सरोज म्हणते ठीक आहे. आबा म्हणतात की बरोबर आहे. सरोज म्हणते पण आबा आता नक्की काय करायचं आहे. तेव्हा आबा म्हणतात काय करायचं आहे म्हणजे सरोज तुला माहिती आहे ना आपल्या घरची सून आहे ती आणि ती कर्तबगार आहे, तर यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. जेव्हा तुझी कर्तबगारी माझ्या लक्षात आली तेव्हा मात्र मी निर्णय घेतलाच होता ना आणि तुला या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व केलेलं होतं. आता तुझी सून एवढी कर्तबगार आहे, ती फक्त कर्तबगार नाही तर छान डिझायनर आहे. चांदेकर ज्वेलर्सला तिच्यामुळे आज करोडोंचा फायदा झालेला आहे आणि तिच्या बाबतीत मग निर्णय घ्यायचा असेल तर आपण माघार का घ्यायची आहे. तिच्या बाबतीत पण तिला न्याय मिळवून दिलाच पाहिजे. इकडे आता रोहिणी हे बोलणं ऐकते आणि ती तिथून निघून जाते. तिला खरं तर राग आलेला असतो, आपण हे काय करायला गेलो होतो आणि हे सगळं काय होऊन बसलं आहे. मग ती आता ह्याच्याकडे येते राहुलकडे आणि राहुलला म्हणू लागते की राहुल तुझं लक्ष कुठं असतं, तू ऑफिसमध्ये जातो का काय करतो, मला कळेल का जरा नक्की तू काय करत असतो रे ऑफिसमध्ये जाऊन. ती कला डिझाईन प्रोव्हाइड करते आणि तुला याबद्दल काहीच माहीत नाही आहे. नाही जरा लक्ष द्यायचं ऑफिसमध्ये पण तुझं नक्की काय चाललेलं असतं ना ते कळू दे मला, असं जाऊन ती राहुलला म्हणते. तेव्हा राहुल म्हणतो मम्मा काय बोलतेस तू, माझं लक्ष ऑफिसमध्ये असतंच गं. तेव्हा रोहिणी म्हणते तुझं लक्ष नसतं, कारण तुझं लक्ष असतं तर तुला कळलं असतं की ती कला डिझाईन बनवून ऑफिसमध्ये देत आहे, ब्रीफही देत आहे. तेव्हा राहुल म्हणतो काय ती बनवून देत असणार आहे, काय घेऊन बसलीस तू तिचं. इकडं आबा आता बोलत असतात. आबा म्हणत असतात की हे बघ सरोज, जेव्हा तुझ्या बाबतीत निर्णय घ्यायचा वेळ डिसिजन घ्यायचा वेळ आलेली होती तेव्हा मी निर्णय घेतलेला होता आणि आत्ता सुनबाईच्या बाबतीत डिसिजन घ्यायचा आहे तर तेव्हाही मी तो डिसिजन घेणार आहे. मला असं वाटतं आहे की सुनबाई एवढं छान डिझाईन बनवत आहे तर तिने जे दागिन्यांचे डिझाईन दिलेले आहेत अद्वैत त्या सगळ्या दागिन्यांचे डिझाईन सुनबाईकडून घे आणि त्याचं एक एक्झिबिशन भरव आणि त्या एक्झिबिशनला सगळ्यांना आमंत्रित कर आणि बाकीचेही सगळे जे इन्व्हेस्टर आहेत ते सगळे तिथं आले पाहिजे. तेव्हा अद्वैत म्हणतो हो हो आबा, कारण अद्वैत आबांच्या समोर एक शब्दही बोलू शकत नसतो आणि अद्वैत या गोष्टीसाठी तयार होतो. आता अद्वैत तयार झालेला असतो त्यामुळं आबांनाही काहीच प्रॉब्लेम नसतो आणि सरोज आता काहीच बोलू शकत नसते आणि आबांनी आणखी एक निर्णय घेतलेला असतो. तो म्हणजे आबा म्हणतात की मी तुम्हाला तो नंतर सांगणार आहे. आता 2च दिवसामध्ये दागिने बनवायचे असतात, ऑलरेडी काही डिझाईन्स तयार झालेले असतात आणि आता बाकीचे दागिने बनवून त्या दागिन्यांचे डिझाईन्स तयार करून 2 दिवसामध्ये एक्झिबिशन भरवायचं असतं आणि ते एक्झिबिशन छान असं झालं पाहिजे. ही जबाबदारी अद्वैतवर आबांनी सोपवलेली असते. आता अद्वैतकडे काहीच पर्याय राहत नाही. अद्वैत शांतपणे हे सगळं करायचं ठरवतो आणि मग एक्झिबिशन भरवलं जातं. त्या एक्झिबिशनला वेगवेगळे इन्व्हेस्टर डीलर सर्वजण बोलवले जातात आणि जेव्हा कलाने बनवलेल्या डिझाईन्समुळे चांदेकर ज्वेलर्सला आणखी काही कॉन्ट्रॅक्ट मिळतात आणि सगळेजण खुश होतात आणि करोडोंचा फायदा पुन्हा एकदा कलामुळे चांदेकर ज्वेलर्सला झालेला असतो. हे सगळं घडत असतं आणि कला मात्र खुश होत असते कारण तिच्यामुळं काहीतरी चांगलं घडतं आहे या गोष्टीचा तिलाही आनंद होत असतो. तेव्हा आबा आता एक्झिबिशन होतं आणि म्हणतात की खरंच माझी नातसून तर माझ्या सुनेपेक्षाही जास्त कर्तबगार निघालेली आहे, त्यामुळं मला आता एक निर्णय घ्यायचा आहे. तो म्हणजे कला ही चांदेकर ज्वेलर्सला आता डिझाईन प्रोव्हाइड करून एम्प्लॉईचं काम करत होती तर तेही काम करणार नाही,
तर कला चांदेकर ज्वेलर्समध्ये ॲज अ पार्टनर म्हणून काम करणार आहे. उद्यापासून अद्वैत कला ही तुझ्याबरोबर ऑफिसला येणार आहे. आणि हा निर्णय आबांनी ऐकवलेला असतो तेव्हा मात्र सरोज आणि रोहिणी यांची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात. सगळ्यात जास्त वाट लागलेली असते ती रोहिणीची लागलेली असते, कारण तिचा मुलगा तर कर्तबगार नाही म्हणून त्याच्याकडून सगळं काढून घेतलेलं होतं. इथे अद्वैत तर डोक्यावर मिरा वाटतच होता, पण आता कलाही वाटणार या गोष्टीमुळं तिला खूप राग आलेला असतो. आबांनी निर्णय दिलेला असतो आणि आबा म्हणत असतात की या घरातला माझा अंतिम निर्णय असणार आहे. आणि आबांनी आता ठरवून टाकलेला आहे कलाही ॲज अ बिझनेस पार्टनर म्हणून आपल्या चांदेकर ज्वेलर्समध्ये काम करणार आहे. आणि त्यामुळं आता आबांच्या निर्णयामुळं सरोज आणि रोहिणीला राग आलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.